भास्कर जाधव आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल आपण पाहिलं की ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे विधान भवनामध्ये आमने सामने गेले। दोघांनी एकमेकांना पाहिलं सुद्धा नाही, पण या उलट फडणवीस, ठाकरे आणि अजितदादा यांच्यामध्ये मिश्किल टोलेबाजी पाहायला मिळाली। कसं पाहता याकडे? राजकीय संस्कृती काय म्हणावं? नाही, असं नाही, आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे। विरोधक हा काय विरोधक असला म्हणून तो काय आपला वैयक्तिक दुश्मन असू शकत नाही, तर तो विरोधक आहे, तो राजकीय विरोधक आहे। आपले विरोध हे शेवटी तत्वापुरते असले पाहिजेत, मुद्द्याकरता असले पाहिजेत आणि लोकहिताकरता असले पाहिजेत। आणि म्हणून त्याच अनुषंगानं एकमेकाला विरोधक भेटले तर हस्तांदोलन करणं, चेष्टामस्करी करणं, एकमेकाची थोडीफार फिरकी घेणं आणि वातावरण हलकं फुलकं करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। काय मनातून जात नाही असं म्हणतात अजितदादा एकनाथ शिंदेंना? ते त्यांना काय म्हणतात ते त्यांनाच विचारावं। आणि माझंही म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंच्या मनातून खुर्ची जाऊ नये असं माझं मत आहे। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्ही मोठं विधान खरं तर या ठिकाणी केलंय, म्हणजे सूचक वक्तव्य म्हणावं याला? कशा बाबतीत? खुर्ची जाऊ नये असं तुम्ही आता अजितदादा जर म्हणत असतील की एकनाथरावांच्या मनातून खुर्ची जात नसेल तर अजितदादांच्याच त्यांना शुभेच्छा असाव्यात। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, बीडमध्ये जी गुन्हेगारी वाढली याकडे कसं पाहता? कारण जे कार्यकर्ते आहेत नेत्यांचे जे कार्यकर्ते त्यांचे व्हिडिओ आता समोर यायला लागलेत, मग ते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च रोज सकाळ संध्याकाळ बीड 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 बीड। सरकार हा बीडचा जो विषय आहे हा थांबवणार आहे की नाही? एकदा काहीतरी कठोर कारवाई करून, आणि म्हणून सरकारने याचा विचार केला पाहिजे की एखादा जिल्हा, एखादा भाग किंवा काही ठराविक नेत्यांच्यावर सातत्याने ज्या वेळेला अशा पद्धतीचे आरोप होतात त्यावेळेला सरकारनं अतिशय प्रभावीपणे काहीतरी उपाययोजना करून लोकांच्या मनातून हा विषय काढून दुसरीकडे काहीतरी लोकांचं लक्ष वळवलं पाहिजे। पण सरकारला याच्यामध्ये काय नक्की इंटरेस्ट आहे समजत नाही। शेवटचा प्रश्न, विरोधी पक्ष नेतेपदाबाबत काही ठोस घडतं असं तुम्हाला वाटतं का? कारण जी माहिती मिळते अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काहीतरी घोषणा केली जाईल आणि मग पुढच्या अधिवेशनामध्ये संधी मिळेल विरोधी पक्ष नेत्याला असं बोललं जातं। हरकत नाही, तशाही पद्धतीने त्यांनी विचार केला की या अधिवेशनामध्ये शेवटी घोषणा केली आणि पुढच्या अधिवेशनामध्ये संधी द्यायचा प्रयत्न केला, तरी पण मी समजेन की त्यांनी लोकशाहीचा सन्मान केला, लोकशाहीची बूज राखली असं मी म्हणेन। काही हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे, असं झालं तरी आपण त्याच्यामध्ये संयम पाळला पाहिजे आणि आपण आशावादी राहिलं पाहिजे। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।